या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। आज सोलापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर बहुजन हृदय सम्राट लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी आमदार पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आमदार गोपीचंद पडळकर हे रांगडे आणि ग्रामीण भागातील बहुजनांचे नेतृत्व आहे। त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर 3.5 जिल्ह्यापुरती राहिलेल्या राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांनी आमदार गोपीनाथ पडळकर यांना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो वेळीच थांबवावा। पडळकरांच्या मागे समस्त धनगर समाज उभा आहे, त्यामुळे जयंत पाटलांच्या पिलावळांनी वेळीच आपले वर्तन सुधारावे, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा धनगर समाजाचे नेते नरेंद्र काळे यांनी दिला। प्रस्थापितांच्या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि न्यायाची भूमिका घेणारे आमदार पडळकर यांना हा दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा देण्यात आला। यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। जयंत पाटील यांच्यावर टीका करताना जतमध्ये आमदार पडळकर यांनी जहरी टीका केली होती। त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। त्यातून अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत। त्या आंदोलनाला दुग्धाभिषेकाने उत्तर देत समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या नावाचा जयघोष केला। बहुजनांचे नेतृत्व करत असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ संपूर्ण धनगर समाज एकवटला आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कारंडे यांनी दिली। यावेळी नरेंद्र काळे, देवेंद्र मदने, राम वागसे, विनोद मोठे, शरणू हांडे, अमोल कारंडे, माऊली हळणवर, भीम बंडगर, संदीप धायगुडे, अभिषेक भाईकट्टी, समर्थ माशळकर, राज बंडगर, उमेश कोळेकर, पंकज देवकते यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।